नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, समाजाच्या स्वास्थ्यासाठी न्यायव्यवस्था निरपेक्ष असणं, तटस्थ असणं, सक्षम असणं ही आवश्यक बाब आहे. राज्यघटनेमध्ये न्यायव्यवस्थेला अनन्यसाधारण असं महत्त्वही आहे. सर्व नागरिक न्यायापुढे समान आहेत, सर्वांना समान हक्क आहेत. पण त्याचबरोबरीने सर्व नागरिकांना वेळीच न्याय मिळणं ही बाब देखील महत्त्वाची आहे. जस्टिस डिलेट इज जस्टिस डिनाय असं आपल्याकडे म्हटलं जातं. आपल्याकडची एकंदरीत परिस्थिती बघितली तर अनेक केसेस ह्या कोर्टामध्ये प्रलंबित आहेत असं आपल्याला दिसून येतं. मग वेळीच नागरिकांना न्याय मिळणं ही बाब जशी महत्त्वाची आहे, त्याचबरोबरीने मंडळी, भारतासारख्या देशामध्ये जिथे फार मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे किंवा आर्थिक विषमता आपल्याला दिसून येते, निरक्षरता आपल्याला दिसून येते, अज्ञान दिसून येतं, अशा देशांमध्ये न्यायव्यवस्थेमध्ये सर्व दुर्बल घटकांना समान पातळीवर आणण्याच्या दृष्टिकोनातून शासनातर्फे विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. मग काय आहे ही विधी सेवा प्राधिकरणाचं स्वरूप, कसं आहे, त्याचं कार्य कसं चालतं, त्याची रचना कशी आहे, त्याच्या माध्यमातून नागरिकांना कशा प्रकारे न्याय मिळू शकतो, या सर्व गोष्टी आजच्या आपल्या कार्यक्रमातून आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. म्हणून आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे विधी सेवा प्राधिकरणाच्या योजना. या विषयावर माहिती देण्यासाठी निमंत्रित केलेला आहे निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री सदाशिव देशमुख यांना. श्री सदाशिव देशमुख सर यांनी अनेक वर्ष कोल्हापूर कोर्टामध्ये वकिली केलेली आहे. ते जिल्हा न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. सध्या ते MSEDCL अर्थात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील ग्राहक संरक्षण कक्ष कल्याणचे अध्यक्ष आहेत. 1982 ते 90 या काळात तालुका स्तरावर विधी सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मुंबई उपनगरीय जिल्हा विधी सहाय्य व सल्ला समितीचे ते सचिवही होते. या महत्त्वपूर्ण विषयावर त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तुमच्याही मनामध्ये अनेक प्रश्न असतील, आपण थेट आमच्याशी संपर्क साधू शकता. संपर्कासाठी तुम्हाला लागणार आहे दूरध्वनी क्रमांक, ते असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करू शकतो. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. सर, सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. खूप महत्त्वपूर्ण विषय आहे सर. खरं तर तळागाळापर्यंत या विषयाची माहितीच मिळत नाही, जिथल्या लोकांना खरं तर या विषयाची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपल्या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण गरजू लोकांपर्यंत ही सर्व जी सोय आपण शासनातर्फे केली गेलेली आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. सर, या चर्चेला सुरुवात करताना अगदी सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की विधी सेवा प्राधिकरणाचं नेमकं स्वरूप कसं आहे, ती निर्माण करण्यापाठीमागचा उद्देश, भूमिका काय आहे? भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रत्येक नागरिकाला काही हक्क दिलेले आहेत. बरोबर. ते हक्क मूलभूत आहेत आणि त्या हक्काच्या अनुषंगानं त्या प्रियांबलमध्ये सांगितलंय सर्वांना समान संधी आणि समान दर्जा. बरोबर. हा समान संधी आणि समान दर्जा पाहिजे असेल, म्हणजे हे जर उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर फंडामेंटल राईट्समध्ये, मूलभूत अधिकारामध्ये आर्टिकल 14 मध्ये सर्वांना समान असं सांगितलं. पण हे जर मिळवायचं असेल तर कसं? आताच आपण सांगितलं त्याप्रमाणे आपल्याकडे दारिद्र्य आहे, खरं, अज्ञान आहे आणि यातून सर्व समान नाही आहेत. यांना समान पातळीवर आणायचं जर असेल तर असमानता दूर करण्याकरता जे जे असमान आहे तिथं त्यांना थोडा आधार द्यावा लागतो, त्यांना एका पातळीवर आणावं लागतं. ते आणण्याकरता ही मदत ही अत्यंत आवश्यक आहे. ती जर केलो नाही तर मूलभूत अधिकाराला अर्थ राहत नाही. म्हणून या सगळ्यांना हे उपलब्ध व्हावं या हेतूनं सुप्रीम कोर्टाने पूर्वी एक निर्णय दिला. त्या निर्णयानंतर अशा प्रकारचं प्राधिकरण स्थापन करावं असं निर्देश दिले गेले. बरं. त्याच अनुषंगानं आपल्या महाराष्ट्रात 1977 साली एक बोर्ड स्थापन झालं होतं लीगल एड करता. त्यानंतर सन 1979 त्याची सुरुवात झाली. पण आता सध्या जी आपण चर्चा करत आहोत ते राष्ट्रीय विधी प्राधिकरण हे 1987च्या कायद्याप्रमाणे सुरू झालं आणि ऍक्टिव्ह वर्किंग त्याचं 1994ला सुरू झालं. बरं. याची रचना अशी आहे की राष्ट्रीय लेवलपासून
ते खाली जिल्हा न्याय स्तरापर्यंत याची एक यंत्रणा आहे. राष्ट्रीय लेवलला त्याचे अध्यक्ष आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. अध्यक्ष म्हणण्यापेक्षा ते पेट्रॉन इन चीफ आहेत. आणि तिथले एक वरिष्ठ न्यायाधीश जे आहेत ते त्याचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहेत. बरं. तीच स्थिती हायकोर्टच्या लेवलला आहे. तिथं सुद्धा मुख्य न्यायाधीश हे पेट्रॉन इन चीफ आहेत आणि एक सिनियर जज त्याचे अध्यक्ष एक्झिक्युटिव्ह अध्यक्ष आहेत. जिल्हा स्तरावर जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष आहेत आणि तालुका लेवलला तालुक्याचे जज जे आहेत त्या समितीचे अध्यक्ष असतात. बरं. आणि मुख्यतः हे सगळं कंट्रोल केलं जातं ह्या न्यायाधीशांच्या मार्फत. या सगळ्या समितीमध्ये इतर लोक देखील आहेत, इतर अधिकारी आहेत, मंत्रीगण आहेत. पण मुख्यत्वे ह्या सगळ्याचा जो कारभार चालतो म्हणण्यापेक्षा याची उद्दिष्ट जे साध्य करण्याकरता सगळं केलं जातं हे सगळं न्याय यंत्रणेतूनच केलं जातं. बरं. पण मग सर, अशा प्रकारचं प्राधिकरण स्थापन करावं अशी गरज का भासली? त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय असू शकते असं वाटतं? पार्श्वभूमी अशी की आपण फंडामेंटल राईट्स दिलो, पण हे उद्दिष्ट साध्य करण्याकरता यंत्रणा जी पाहिजे ती यंत्रणा सुयोग्य प्रकारे निर्माण झालेली नव्हती. बरं. पूर्वी असलेल्या कायद्यामध्ये काही तरतुदी होत्या. म्हणजे समजा आरोपी आहे, त्याला वकील नाही आहे, ती वकील देण्याची तरतूद त्या क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये होती. तसंच दिवाणी दाव्यामध्ये कोणाला पैसे नाही आहेत पण दावा करायचा आहे तर तिथं सुद्धा एक सिस्टम होती. पण ही सिस्टम थोड्या प्रमाणात जाणवायला लागली की ही कुठंतरी कमी पडते. मग त्याच्याकरता हे वेगळं प्राधिकरण निर्माण करण्यात आलं, म्हणजे तळागाळापासून सर्वांपर्यंत मिळेल. बरं. दुसरं महत्वाचं कारण असं की फक्त मदत देऊन चालणार नाही, लोकांना याबद्दलची माहिती व्हावी लागते, जाणीव असावी लागते. आणि जोपर्यंत जाणीव नाही तोपर्यंत त्याचं उत्तर त्यांना सापडणं कठीण आहे आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्नच निर्माण राहतील आणि तो गोंधळ जो आहे तो या वादामध्ये वाढ करत जातो, वाद कमी होत नाही. खरंय. म्हणून आधी त्यांना जाणीव करून देणं, कायदा काय आहे समजून सांगणं, कुठं जावं हे समजून सांगणं, त्याचे परिणाम काय ते समजून सांगणं, ह्या सर्वांमध्ये ह्या आपलं जे प्राधिकरण आहे, राष्ट्रीय प्राधिकरण असो, राज्याचं प्राधिकरण असो, जिल्हा प्राधिकरण असो, ह्या सर्वांचा महत्वाचा रोल आहे. याच्यामध्ये फक्त आम्ही मदतच देतो असं नाही, तर आपण त्यांना याबद्दलचं प्रबोधन करतो, कायद्याची माहिती देतो आणि त्या माहितीतून कदाचित त्यांच्या समोर असलेल्या शंका संपतात किंवा ते कसं निराकरण करून घ्यावं आपली प्रकरणं याबद्दलची त्यांची उत्सुकता निर्माण होते. आणि मग कुठं जाऊन याची तड लावायची याचे सुद्धा त्यांना एक मार्ग सापडतो. मग त्या ठिकाणी ते जात असतात. अगदी बरोबर आहे सर, तुम्ही जी ही माहिती दिलीत. कारण तळागाळापर्यंत सर्वसामान्य लोकांना ज्ञानच नसतं. अज्ञान हा फार मोठ्या प्रमाणात, आणि कायद्याच्या बाबतीत विशेषतः जेव्हा आपण बोलायला जातो ना सर, तेव्हा आपण तळागाळापर्यंत म्हणतो, पण अनेक शिक्षित लोकांना देखील बऱ्याचदा ज्ञान नसतं की नेमकं मला न्याय मागायचा आहे तर मी कुठे जायचं, कुठे अप्रोच व्हायचं, या बाबतीमध्ये सखोल माहिती आपल्याकडे नागरिकांमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे या प्राधिकरणाच्या माध्यमातून जर जनजागृती होत असेल तर तो सगळ्यात महत्त्वाचा भाग मला वाटतं या प्राधिकरणाच्या माध्यमातून सफल होताना दिसून येतोय. सर, पण एकंदरीतच आपण माहिती दिलेली आहे, पण आणखी जरा डिटेलमध्ये याची कार्यालय कुठे कुठे असतात, कुठल्या कुठल्या लेवलवर असतात, त्याच्याबद्दल मी सांगितलं की राष्ट्रीय लेवलला याचं कार्यालय सुप्रीम कोर्ट म्हणजे दिल्लीला आहे. बरोबर. प्रत्येक राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी जिथं हायकोर्ट आहे तिथं त्या राज्याचं प्राधिकरण आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश जिथं आहे तिथं त्यांचं ऑफिस आहे. तसंच तालुक्याच्या ठिकाणी तालुका न्यायालय आहे, तिथं त्यांचे ऑफिस आहे. बरोबर सर. याचं नेमकं कार्य कशा पद्धतीने चालतं, कुठली कुठली कार्य यामध्ये समाविष्ट होतात, त्याबद्दल आणखी जरा सखोल माहिती हवी आहे. याचं कार्य असं चालतं की सुरुवातीला सांगितलं की लोकांना न्याय पाहिजे, खरं अन्याय झालेला असतो असं त्यांना वाटतं किंवा न्यायालयात काही प्रकरणं चालू असतात, त्याची माहिती आपल्याला पाहिजे किंवा मला कशी मदत मिळेल, मला वकील पाहिजे, मला खर्च झेपत नाहीये, असं ज्यावेळेला वाटतं त्यावेळेला त्यांनी या कोणत्या तरी एका स्तरावरती, समजा तालुक्याला काम चालू आहे, जिल्ह्याला काम चालू आहे, हायकोर्टात चालू आहे, सुप्रीम कोर्टात चालू आहे, त्या प्राधिकरणाकडे जाऊन तिथे एक विशिष्ट प्रकारचा फॉर्म आहे, तो फॉर्म मध्ये माहिती भरावी आणि मग त्यांच्याकडे द्यावी. मग त्याच्याबद्दलचं त्यांना काय
सहाय्य पाहिजे, कोणत्या प्रकारचं सहाय्य पाहिजे हे त्याच्यामध्ये नमूद केलं जाईल. बरोबर. आणि तिथनं त्यांना माहिती तिथनं मिळू त्यांना ती शकते. माहिती मला मिळून वाटतं याविषयी अधिक माहिती घेऊयात. सर, आपल्याला गोव्यावरून फोन आलेला आहे. आपल्याला गजानन कामत बोलू इच्छित आहेत. बघूयात ते काय म्हणतायत. नमस्कार. हॅलो, मला एक प्रश्न विचारायचा आहे हा, की तुमची जे विधिकरण योजना आहे नाही, योजना जो लोकांना कसे कळतात, योजना कोणत्या आहेत, काय आहेत, आणि दुसरं म्हणजे ते त्यांचा फायदा घेण्यासाठी त्यांना इन्कम वगैरे लागते काय, की फ्री सर्व्हिस देतात नक्कीच गजाननजी, याविषयी सर माहिती देतीलच. सर, त्यांचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या विषयावर आपण चर्चा करणारच होतो. त्यांना त्याविषयीची माहिती हवी आहे की नेमका आर्थिक जी आपण करतो त्यांना मुफ्त ह्याचा सगळी सेवा मिळते का, हा त्यांचा मला वाटतं महत्त्वाचा प्रश्न. आणि योजना ते जे म्हणाले की याची माहिती कुठून मिळू शकते. याची माहिती ही आता मी सांगितलं त्या कार्यालयातून तर मिळतच असते. वेळोवेळी याच्याबद्दलचे पब्लिसिटी ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. बरं. काही वेळेला तुमच्या दूरदर्शनवरही केलं जातं, काही वेळेला तुमच्या आकाशवाणीवर केलं जातं, काही वेळेला भित्तीपत्रकं लावली जातात, वेगवेगळे पॅम्फलेट्स लोकांना वाटले जातात, वेगवेगळ्या कार्यक्रमात ती दिली जातात. तसंच प्रत्येक तालुका लेवलपासून वरपर्यंत काही अंतराने त्या ठिकाणी जाऊन लोकांना याबद्दलची माहिती, कायद्याचे ज्ञान सांगितलं जातं. आणि तिथं त्या वेळेला ही सर्व भित्तीपत्रके, पोस्टर्स, पॅम्पलेट्स हे वाटले जातात. लोकन्यायालयाची प्रसिद्धी प्रचंड प्रमाणात होऊन त्याच्यामध्ये सुद्धा ही माहिती त्यांना सगळ्यांना दिली जाते. ह्या योजना त्या वेळेला त्यांना त्या वेळी सांगितल्या जातात. बरं. आणि आता विचारलं त्यांनी किंवा हे कुणाला मिळतं, अट आहे का, तर स्त्रिया, मुलं, काही प्रकारात एकदम अज्ञान मुलं म्हणजे ज्युव्हेनाइल जस्टिस ज्याला म्हणतो, आरोपी लोक, बरं, ह्या सगळ्यांना कायद्याचा मोफत सल्ला मिळू शकतो. इतर प्रकरणांमध्ये थोडक्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ज्यांना दुर्बल घटक आपण म्हणतो, त्यांना कुठल्याही पैशाची अट किंवा इन्कमची अट नाही. बरं. इतर लोकांना ज्यांच्या उत्पन्नाचा प्रश्न निर्माण होतो तो आता 72,000 रुपये दरवर्षी ज्यांचं उत्पन्न आहे त्याच्या खाली, अच्छा, त्या सर्वांना याचा लाभ घेता येतो. अच्छा. आणि तशा प्रकारे अर्ज केला जातो, त्या अर्जाची छाननी होते. आणि त्या उत्पन्नाबद्दल सुद्धा काय दाखला वगैरे द्यावा असं नाही आहे. तुम्ही स्वतःचं प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट दिलं तेही पुरेसं आहे. बरं. अर्थात त्याची लागल त्यावेळी तपासणी होत असते, पण त्याच्यामुळे अडलं जात नाही. बरं बरं. म्हणून या प्रकारे त्यांना मदत ही दिली जाते या माहितीच्या आधारे. आज आपण चर्चा करत आहोत विधी सेवा प्राधिकरणाच्या योजना या विषयावर. माहिती देत आहेत निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री सदाशिव देशमुख सर. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे, पण त्यातही जो खूप उत्सुकतेचा मुद्दा आहे की ज्याविषयी लोकांना जाणून घेणं जास्त आवश्यक आहे असं वाटतं, त्यामध्ये मोफत जो सहाय्य आहे त्यामध्ये मग नेमक्या कुठल्या कुठल्या बाबींचा समावेश होतो सर? मला वाटतं की कुठल्या बाबींचा समावेश होतो याचं उत्तर देण्याच्या ऐवजी कुठलं होत नाही हे जर आपण सांगितलं तर बाकीचं आपोआपच मिळू शकेल. खरं खरं. आता याच्यामध्ये समाविष्ट होत नाही म्हणजे कोणते, तर एक मानहानीचे दावे. बरं. दुसरा विद्वेषपूर्ण अभियोग जो चालू असतो तो त्याच्यामध्ये समाविष्ट होत नाही. तिसऱ्यामध्ये न्यायालयाचे अवमान किंवा खोटी साक्ष देणे अशा प्रकारची प्रकरणं आहेत ती समाविष्ट होत नाहीत. तसंच निवडणुकीसंबंधीची जी कार्यवाही आहे तेही समाविष्ट होत नाहीत. बरं. याच्या व्यतिरिक्त चालू असणारे सगळे दिवाणी दावे, सर्व कामगार कायद्याचे दावे, इतर सर्व दावे जे कोर्टात चालतात ते सर्वांमध्येही ही सेवा उपलब्ध आहे. अच्छा. फक्त अट ही आहे की त्यांचं इन्कम जे आहे ते ठराविक इन्कमपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. स्त्रियांना हे मिळू शकतात आणि मुलांना मिळू शकतात. स्त्रियांना, मुलांना, कामगारांना, प्रिझनर्सना म्हणजे आरोपी लोकांना, या सर्वांकरता ही संधी उपलब्ध आहे. त्यांना कुठल्याही पैशाची अट नाही. बरं. तसेच मागासवर्गीय लोकांना, मागासवर्गीय जमातींना, या सर्वांना ही अट नाही. अच्छा. सर, मग आपण कशा पद्धतीने ही मदत गरजूंपर्यंत आपण पोहोचवतो? कुठले कुठले उपक्रम आहेत? कुठल्या कुठल्या पद्धतीने ही मदत, हे सहाय्य आपण देऊ शकतो? असं आपण गृहीत धरूया की काही प्रकरणं त्यांची कोर्टात पेंडिंग आहेत किंवा
काही लोकांना काही प्रकरणं त्यांची दाखल करायची आहेत, याच्याकरता त्यांना वकील पाहिजे, ती माहिती अच्छा किंवा या संबंधाची माहिती त्यांना दिली जाते. त्यांचा अर्ज आल्यानंतर त्याची छाननी केली जाते, त्यांना माहिती दिली जाते. समजा त्यांना कोर्ट फीज पाहिजे किंवा त्यांना काही कागदपत्र काढायची आहेत, त्यानंतर काही माहिती गोळा करायची आहे किंवा त्यांना ड्राफ्टिंग करून द्यायचं आहे, हे सगळं त्यांना त्या पॅनलवर असलेल्या वकिलामार्फत फ्री ऑफ चार्ज करून दिलं जातं. सर, महत्वाची माहिती आहे, मला वाटतं याविषयी डिटेल्स लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता असणार आहे. तत्पूर्वी थोडं थांबवते. नाशिकवरून आपल्याला फोन आहे. चंद्रकांत गडकरी आपल्याशी बोलत आहेत. नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला चंद्रकांतजी. हा मॅडम, मी देशमुख सरांना असा प्रश्न विचारू इच्छितो की आमचे काका एक अर्धा वर्षापूर्वी घरातून न सांगता पण निघून गेलेले आहेत. तर त्याच्यासाठी सिव्हिल डेथ सर्टिफिकेटची जी प्रोसिजर आहे ती सरांना मला विचारायची की तिला किती वेळात आम्हाला ते सिव्हिल डेथ सर्टिफिकेट त्यांच्यासाठी मिळेल कोर्टाकडनं, ही प्रोसिजर विचारायची. बरं बरं, धन्यवाद. सर, आपण काय मार्गदर्शन करू शकतो? हा जो प्रकार आहे, कोणतीही व्यक्ती मृत्यू झाला हे आपल्याला माहिती नसतो, पण ते गायब असतात. आता ह्यांना सिव्हिल डेथ म्हणून एक डिक्लेरेशन घ्यावं लागतं आणि सिव्हिल डेथची व्याख्या अशी आहे, 7 वर्षापर्यंत त्यांचा ठाव ठिकाणा जर मिळाला नाही तर हा सिव्हिल डेथ म्हणून आपण गृहीत धरला जातो. म्हणजे त्यांचा मृत्यू झाला असं गृहीत धरून पुढली सगळी कार्यवाही केली जाते. त्याच्याकरता त्या संबंधित न्यायालयामध्ये त्यांना अर्ज दाखल करून त्या प्रकारचं एक डिक्लेरेशन मागावं लागतं. अच्छा. आता त्याला किती वेळ लागेल हा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की सर्व पूर्तता लवकरात लवकर जर झाली तर लवकरात लवकर त्याचा निर्णय होऊ शकतो. अच्छा. सर, याच्यामध्ये नॅशनल लीगल सर्व्हिसेस आर्थिक सहाय्य करू शकतो का? हा, ह्या सगळ्या ज्या प्राधिकरणं आहेत यांना प्रत्येकाना ग्रँट्स किंवा आर्थिक तरतूद ही त्या राज्याच्या किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या यांच्याकडून पैशाचं किंवा अनुदानाचं वाटप होत असतं. बरं. आणि ते त्यांच्या लेवलला त्याची विल्हेवाट किंवा त्याची डिस्ट्रीब्युशन हे करत असतात. अच्छा. सर, आपण ही माहिती देण्यापूर्वी जी माहिती सांगत होतात की कशा पद्धतीने वकील उपलब्ध करून दिले जातात या प्राधिकरणाच्या माध्यमातून, किंवा जो काही खर्च आहे ज्याच्यामध्ये झेरॉक्सचा खर्च असेल किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून अनेक गोष्टींचा जो खर्च आहे ते प्राधिकरण उचलतं, त्याविषयी अधिक सखोल काय माहिती आपण देऊ शकतो? प्रत्येक स्तरावरती वकिलांचं एक पॅनल आहे. बरं. त्यांचा अनुभव, त्यांची बाकीच्या सगळ्या गोष्टी बघून त्यांना पॅनलवर घेतलं जातं आणि त्या पॅनलवरच्या लोकांकडे ही प्रत्येक प्रकरणं सोपवली जातात आणि त्यांना सहाय्य द्यायचं असतं किंवा कन्सल्टेशन द्यायचं असतं, कागदपत्र तयार करायचे असतात. त्यावेळेला काही कागदपत्र लागणार आहेत, ती कोर्टात आहेत, त्यांच्या सर्टिफाईड कॉपीज काढायच्या आहेत, प्रमाणित प्रती काढायच्या आहेत, पण लोकांजवळ पैसा नसतो. त्याच्याकरता पैसे हे दिले जातात त्या समितीमार्फत. तसंच दावा तयार करायचा आहे, ड्राफ्ट तयार झाला, टायपिंग तयार करायचं आहे, ह्या सगळ्यांकरता पैसा लागतो, तो सुद्धा समितीमार्फत दिला जातो. त्यानंतर दावा दाखल आहे, आता हे पुढचं काम चालायचं आहे आणि ते काम चालवण्याकरता वकील आहे, तोही वकील त्यांना मिळतो, त्याचं काम करत असतो. अच्छा. सर, अनेक पद्धतीने खरं तर सहाय्य या प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत दिल्या जातं आणि ही योजना खरं तर नागरिकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. आजच्या कार्यक्रमातून ते वारंवार दिसून येतं. आपल्याला डोंबिवलीवरनं भारत वावळ प्रश्न विचारू इच्छित आहेत. बघूयात ते काय म्हणतायत. नमस्कार भारतजी. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. आपल्या दोघांनाही नमस्कार. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या आणि विविध कारणास्तव न्यायालयात असंख्य प्रकरणे प्रलंबित असणारी खटले किंवा प्रकरणं, याचा निकालावर होणारा अतिविलंब, आपल्या आजच्या विषय निगडीत जे विधी सेवा प्राधिकरण योजनेमुळे ह्या न्यायालयात असणाऱ्या निकालावर काय परिणाम होऊ शकतो का सहाय्य होऊ शकते का, यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच याविषयी सर माहिती देतीलच. सर, त्यांचं म्हणणं आहे की लोकसंख्या प्रचंड आहे आपल्या देशाची, अनेक केसेस कोर्टामध्ये प्रलंबित असतात आणि न्याय मिळण्यासाठी खूप विलंब होतो. मग ह्या विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून हा विलंब कशा पद्धतीने कमी करता येऊ शकतो आणि त्याच्या संदर्भामध्ये काय सहाय्य होऊ शकतं याविषयी त्यांना जाणून घ्यायचं आहे. प्रश्न खरोखर अतिशय सुंदर आहे. त्याचं कारण असं की जनसंख्या ही वाढत चाललेलीच आहे
आपल्या कायद्याची संख्याही वाढत चालली आहे. लोकांना कायद्याची जाण ही वाढत चालली आहे. हक्काची प्रचंड प्रमाणात अंमलबजावणी करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, पण कर्तव्याची जाण कुठंतरी थोडी थोडी कमी पडायला लागली आहे. तिसरी गोष्ट की सुरुवातीपासून आपण न्याय मागण्याकरता किंवा न्याय मिळवण्याकरता वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळ्या संधी आपल्याकडे होत्या, त्या आपण काही सोडलेत आणि काही कागदोपत्री न्याय किंवा कोर्टाचा न्याय याच्यावरती आपण जास्त विसंबून राहायला लागलो. बारीक सारीक गोष्टी करता आधी आपल्या वाडवडिलांमार्फत, आपल्या पंचांमार्फत, आपल्या वरिष्ठांमार्फत, गावातल्या ज्येष्ठ मंडळीमार्फत काही तडजोड आपण करत होतो, काही प्रकरणं संपवत होतो. कारण समज, गैरसमज आणि कमी जास्ती प्रमाणामध्ये असलेल्या प्रत्येकांचा कदाचित राग असो, द्वेष असो, थोडी मनाची ठेवण असो, यामुळे जी प्रकरणं यायची ती सगळी संपून जायची. पण आता काय व्हायला लागलंय की कुणाकडे जाण्याची आता मनाची तयारी राहिलेली नाही. सामोपचार नको आहे आणि मी मोठा आहे, माझं प्रकरण हे असं संपून जायला पाहिजे असं प्रत्येकानं वाटतं. त्यामुळे ही वाढ व्हायला लागली. खरं. आता त्याला पर्याय म्हणजे आता जे आपण जे प्राधिकरणाबद्दल बोलतोय, ह्या प्राधिकरणामध्ये सगळी उत्तरं आहेत. बरं. या प्राधिकरणामध्ये सुरुवातीलाच मी सांगितलं त्याप्रमाणे या कायद्याची माहिती आपल्याला दिली जाते. माणसाला माहिती मिळाली की त्याचं त्याबद्दलचा गैरसमज, अज्ञान शब्द मी वापरणार नाही, गैरसमज निघून जातो. म्हणजे मनाचा ताण जो आहे तो निघून जातो. करावं का करू नये हे कळलं जातं. म्हणून तो पुन्हा न्यायाकडे इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा योग्य प्रकारे त्याचा तो मार्ग तो काढू शकतो. खरं. दुसरी गोष्ट अशी आहे की हे समजावून सांगण्याकरता शिक्षण, म्हणजे कायद्याचं शिक्षण हे काही प्रमाणात का असेना या आमच्या समितीद्वारे केलं जातं. बरं. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्याचे वर्कशॉप्स घेतो, सेमिनार्स घेतो. काही त्यांना वक्त्यांकडून वेगवेगळ्या कायद्यावरती मार्गदर्शन केलं जातं आणि त्यामुळं त्यांना ही कायद्याची माहिती होते, जेणेकरून प्रकरण संपतं. तिसरी गोष्ट, आम्ही येणाऱ्या प्रकरणांमध्ये त्यांना योग्य प्रकारे समोपदेश केला जातो. काही वेळेला मध्यस्थीचं कामही करून त्यांचं काम प्रकरण संपवलं दिलं जातं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकन्यायालय. लोकन्यायालयामध्ये ही सगळी प्रकरणं आपण योग्य प्रकारे दोघांच्या संमतीने संपवून जातो. सर, आता लोकन्यायालयाचा आपण विषय काढलेलाच आहे, तर लोकन्यायालय नेमकं कुठे कुठे भरवले जातात, त्याचं कार्य कशा प्रकारे चालतं, कशा पद्धतीने प्रकरणं त्याच्यात ठेवली जातात, याविषयी जरा सविस्तर आम्हाला माहिती हवी आहे. आता आपण लोकन्यायालय बरेच वर्षापासून ऐकतो, बरेच वर्षापासून आपण घेतो, पण सध्या इतकं सुनियोजित कार्यक्रमाचा आखला गेलेला आहे. राष्ट्रीय स्तरावरती एक वर्षातून 2दा 3दा असं एक ठराविक तारखेला प्री इंटिमेशन देऊन हे लोकन्यायालय भरवलं जातं संपूर्ण देशावर एकाच वेळेला. बरं. तसंच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या समिती अथॉरिटीमार्फत किंवा प्राधिकरणामार्फत काही अंतराने ठराविक दिवशी हे लोकन्यायालय घेतलं जातं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकाच वेळेला. आणि याची प्रसिद्धी प्रचंड प्रमाणात केली जाते आणि मग ती प्रकरणं त्या त्या लोकन्यायालयात संपवली जातात. अच्छा. तसंच रेग्युलरली आता मोटर अपघातचे जे कायदे हे आहेत, दावे आहेत, ते प्रकरणं नियमितपणे बरं त्या त्या ठिकाणी घेतल्या जातात. आधी त्याचा तारखा जाहीर केल्या जातात. तसंच लोकन्यायालय तालुका स्तरावर सुद्धा घेतल्या जातात. आणि आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो, इव्हन तालुक्याच्याच ठिकाणी घेतले जातात असं नाही. जास्ती प्रमाणात जर एका विभागातले असतील तर तिथं सुद्धा जाऊन लोकन्यायालय घेतलं जातं. बरं. अशा प्रकारे प्रकरणं तिथल्या तिथं संपवण्याची ही एक तरतूद आहे. सर, परमनंट लोकन्यायालय आणि लोकन्यायालय याच्यामधला काय फरक आहे? आता मी सांगत होतो की कोर्टात असलेली प्रकरणं आणि कोर्टात नसलेली प्रकरणं किंवा कोर्टात येऊ घातलेली प्रकरणं, म्हणजे काम हे प्रचंड प्रमाणातले दावे कमी कसे होतील याचा विचार करत असताना हे दोन सोर्सेस आहेत, सध्या अस्तित्वात असलेले, येणारे.
येणारे दावे संपवण्याकरता सुद्धा ह्या लोक न्यायालयामध्ये तरतूद आहे, ज्याला आपण प्री लिटिगेशन म्हणतो. जिथं त्यांनी यायचं आहे, आपला आमचा असा एक वाद आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती दिली तर दुसऱ्या बाजूला बोलावून त्यांची संमती घेऊन ते लोक न्यायालयासमोर ठेवलं जातं. त्याच्यासमोर त्या लोक न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत, एक न्यायाधीश असतो, दुसरे 2 त्यातले तज्ज्ञ असतात, त्यांच्यासमोर त्या प्रकरणाची चर्चा होते आणि दोघांना मान्य असणारा तोडगा निघाला तर तो तोडगा लिहून काढला जातो, दोघांच्यावर त्याची स्वाक्षरी केली जाते आणि ते प्रकरण कोर्टात न जाता संपवलं जातं. बरं. तसंच कोर्टात पेंडिंग असलेली जी मॅटर्स आहेत ते सुद्धा लोक न्यायालयासमोर त्या दोघांच्या संमतीनं आणल्या जातात, किंवा कोर्टाला वाटतं की याच्यामध्ये तडजोड होऊ शकते म्हणून ते पाठवू शकतात, किंवा या प्राधिकरणाकडे कुणी अर्ज केला तर प्राधिकरण त्या दुसऱ्या बाजूला विचारून ते प्रकरण स्वतः समोर घेऊन त्याची विल्हेवाट लावू शकतो. बरं सर, याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडणार आहे. आपल्याला औरंगाबादवरनं फोन आलेला आहे. शिवाजी अवचरे बोलू इच्छित आहेत. नमस्कार शिवाजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. 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 माझ्या मुलाची फसवणूक झालेली आहे. माझा मुलगा बेकार होता, तर त्याने सीएफएल कंपनीकडून सीएफएल बल्ब बनवायचं ते घेतलं, परंतु त्यांनी डिपॉझिट घेतलं 35,000 रुपये. आणि प्रत्येक बनवून देताना तुमचं बनवणं बरोबर नाही म्हणून त्याच्यात डिफेक्ट काढत गेले आणि मजुरी तर मिळालीच नाही, पैसा मिळाला नाही, आणि जो आम्हाला बंद करायचं होतं तो आम्ही बंद केला. आणि त्यांनी बॉन्डवर लिहून घेतलं होतं आमच्याकडून इतके डिपॉझिट करावं लागेल. तर मला मुलांनी 35,000 जमा केले, मिळाले कमी 7,000 रुपये त्याच्यातले कमी दिले. जो चेक दिला तो पण बाउन्स झाला. माझी अशा प्रकारे माझ्या मुलाची फसवणूक झाली, तर मला मार्गदर्शन करा प्लीज. धन्यवाद शिवाजी. औरंगाबाद जिल्हा न्यायालयामध्ये जी आमची एक समिती आहे, त्या समितीकडे तुम्ही तुमचा योग्य तो अर्ज करा, तिथं ती माहिती द्या आणि तुम्हाला योग्य तो सल्ला तिथे मिळेल. अच्छा, सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे शिवाजी, त्याप्रमाणे आपण पुढची वाटचाल करूयात आणि त्यामध्ये मला वाटतं त्यानंतर आपल्याला नक्कीच न्याय मिळू शकतो अशी आशा करूयात. सर, आपण ज्या विषयावर आपण चर्चा करत होतो लोक न्यायालयाच्या संदर्भामध्ये, सर एखादा निकाल जे प्रकरणी निघाले त्याच्यावर मग लोक न्यायालयाच्या नंतर आपण अपील करू शकतो का, आणि काय फायदे आहेत एकंदरीतच याविषयी काय मार्गदर्शन मिळू शकतं? लोक न्यायालय हे ज्या वेळेला एक शब्द उच्चारला जातो किंवा त्याची संकल्पना मांडली जाते तर ती अशी आहे की तिथं दोघांच्या संमतीनं तो निर्णय होतो. बरं. तो होणारा निर्णय तिथं शेवट. अच्छा. त्याच्यावरती अपील नाही. बरं. आपण असं म्हणू की तो निकाल म्हणण्यापेक्षा त्या दोघांनी मिळून संपवलेला त्यांचं प्रकरण आहे, सामोपचाराने संपवलेलं आहे, दोघांनी मिळून शिक्कामोर्तब केला, म्हणून त्याच्यावर अपील वगैरे काय व्हायचं कारण नाही, अपील होत नाही. बरं. आता दुसरा मुद्दा आपण विचारला होता की परमनंट लोक अदालत ही एक नवीन संकल्पना आलेली आहे, ही काय? थोडक्यात मी माहिती सांगतो. कोर्टात असलेल्या सगळ्या प्रकरणाबद्दल आपण लोक न्यायालयात जातो, किंवा कोर्टात गेलेली प्रकरणं नाहीत ते प्री लिटिगेशन म्हणून आपण लोक न्यायालयाकडे जातो. पण परमनंट लोक अदालत ही एक संकल्पना वेगळी स्थापन झाली आणि सध्या महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद इथं ही 4 परमनंट लोक अदालत सुरू आहेत. अच्छा. ह्या परमनंट लोक अदालतामध्ये ज्या कोर्टात काही प्रकरणं पेंडिंग नाहीत अशी प्रकरणं त्यांच्यासमोर आणली जातात आणि ती प्रकरणं एकदा आणल्यानंतर आणि दोघांनी त्याला संमती देऊन त्यांच्या समोर जर आली तर त्या प्रकरणाचा शेवट तिथं केला जातो. प्रसंगी दोघांची चर्चा करून, दोघांना याच्याबद्दलचं समुपदेश करून त्यांनी एका विशिष्ट ह्याला आले, कन्क्लुजनला आले किंवा एका ठराविक निर्णयापर्यंत आले तर तो निर्णय त्यांना योग्य प्रकारे लिहून काढून त्याच्याबद्दलचा लवादाचा निर्णय होऊ शकतो. बरं. आणि तो होतो. समजा तसं झालं नाही तर काय होईल, तर त्या परमनंट लोक अदालतला अधिकार आहेत की त्याचा निर्णय मेरिटवर करण्याचा. दोघांच्याकडनं माहिती मागून घेतील, कागदपत्र घेतील आणि त्यावरचा ते निर्णय देऊ शकतात आणि तो दिलेल्या निर्णयावरती कुठलंही अपील नाही. बरं. आणि ह्या परमनंट लोक अदालतमध्ये तुम्हाला कुठलीही फी भरावी लागत नाही.
विधी सेवा प्राधिकरण या संदर्भात आज आपण माहिती घेत आहोत. माहिती देत आहेत निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री सदाशिव देशमुख सर. सर, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी लोकन्यायालयाच्या संदर्भामध्ये खूप सखोल अशी माहिती दिलेली आहे. लोकन्यायालयाचे फायदे काय आणि त्याचा सक्सेस रेशो काय आहे याबद्दल आपण काही सांगू शकतो का? लोकन्यायालयाचे फायदे असं जर म्हटलं तर मी आपल्याला सांगितलं प्री लिटिगेशन, म्हणजे जिथं अजून वाद सुरू झालेला नाही, कोर्टापर्यंत गेलेला नाही, अशी प्रकरणं सुरुवातीला संपून जातात, कोणताही खर्च न होता. म्हणजे त्यांचा तिथं वेळ वाचला, पैसा वाचला, मनस्ताप वाचला. खरं. आणि त्याच्याही पुढे लिटिगेशन व्हायचं कारण नाहीये, अपील वगैरे नाही. तसंच समजा प्रलंबित असणारी प्रकरणं ज्यावेळेला लोक न्यायालयासमोर येतात आणि ती प्रकरणं संपतात आणि तिथं ज्यावेळेला निर्णय होऊन जातो तर त्याला सुद्धा वरती अपील नाहीये. बरं. दुसरी गोष्ट, ह्या लोक न्यायालयामध्ये होणारा निर्णय आताच मी सांगितल्याप्रमाणे हा त्यांच्या मर्जीनं झालेला असतो आणि तो त्यांच्यावर लादला जात नाही. खरं. आणि त्यांच्यामध्ये असलेली कटुता निघून जाते आणि मग अनुषंगिक जे फायदे आहेत त्यांचा पुढचा मनस्ताप थांबतो, खर्च थांबतो आणि पुन्हा त्यांच्यामध्ये असणारी गोडी गुलाबी वाढते. ही सर्वात महत्वाची बाब. खरंय, खरंय, अगदी खरंय सर. आणि त्याविषयी अधिक आपण माहिती घेणारच आहोत. नाशिकवरनं रवींद्र कुडाळकर तत्पूर्वी आपल्याला बोलू इच्छित आहेत. बघूयात ते काय म्हणतायत. नमस्कार. रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. हा, बोला सर. आपण खूपच छान माहिती आणि मार्गदर्शन आहात. उपेक्षित आणि सर्वसामान्य उद्दिष्ट गटाला या विधी सेवा प्राधिकरणाच्या सेवा समजण्याच्या दृष्टीने आणि प्रबल होण्याच्या दृष्टीने आपले काही उपक्रम आणि प्रयत्न कसे असतात हा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे असं की या सर्व सेवांना लोकांच्या जनमानसाचा कसा प्रतिसाद मिळतो आणि तिसरं असं की या सेवा देताना आपण काही स्वयंसेवी संस्था आपल्याकडे येतात का की ज्या माध्यमातून उपेक्षितांना याचा लाभ व्हावा? नक्कीच रवींद्रजी, या तिन्ही विषयावर आम्ही चर्चा करणारच होतो. सर, रवींद्रजींनी आपल्याला प्रश्न विचारलेलाच आहे, तर त्याबद्दल आपण काय माहिती सांगू शकतो? हा, याबद्दल आनंदानं तुम्हाला सांगता आला. मलाही आनंद होतो की फक्त हे प्राधिकरण स्वतःच करतं असं नाही, तर सगळ्यांना समाविष्ट करून घेऊन करतो. सगळ्यांचं कोऑपरेशन घेत असतं. आणि हे कोऑपरेशन कुठल्या पद्धतीनं घेतं तर राष्ट्रीय प्राधिकरण जे आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या जे ऑफिसेस आहेत, एजन्सीज आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्यांची मदत घेते. तसंच विद्यापीठांची मदत घेते. बरं. आता राज्याच्या लेवलला आलात तर आम्ही ह्या सगळ्या ज्या स्वयंसेवक संघटना आहेत त्यांचीही घेतो आणि त्यांना सुद्धा ह्याबद्दलची माहिती देतो. माहिती फक्त देतोच असं नाही, तर ह्या सगळ्या संघटनांमधील जे स्वयंसेवक आहेत त्यांना तयार करतो. कशाबद्दल तयार करतो तर वेगवेगळ्या कायद्याची माहिती देऊन, म्हणजे जे ते त्यांच्या प्रांतात वावरतात, माहिती देतात, त्यांना ही माहिती आम्ही देऊन त्यांना लोक न्यायालयापर्यंत आणण्याचा, लोक अदालतपर्यंत आणण्याचा, विधी प्राधिकरणापर्यंत आणण्याचा हा जो एक मार्ग आहे तो आम्ही अतिशय सुखरपणे केलेला असतो. म्हणून वेळोवेळी अशा प्रकारचे वर्कशॉप होत असतात. त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, ट्रेनिंग कोर्सेस केले जातात आणि त्यांनाही समाविष्ट केलं जातं. अच्छा, म्हणजे वेगवेगळे शिबिर किंवा वेगवेगळे भित्तीपत्रक यांच्या माध्यमातून आपण लोकांचा सहभाग जास्तीत जास्त वाढवून घेण्याकडे घेतोच आपण त्यांचा. आणि हा करून घेणं आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. कारण जे खालच्या तळागाळाच्या माणसापर्यंत पोहोचायचं असेल तर ह्या सगळ्या स्वयंसेवी संघटना ज्या आहेत, सेवाभावी संघटना आहेत, त्यांना समाविष्ट केलं जातं. त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. आठवड्याचं ट्रेनिंग असो, 4 दिवसाचं असो, 3 दिवसाचं असो, असं वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग अरेंज केले जातात आणि त्यांची मदत सुद्धा घेतली जाते. खरंय सर. त्यांना लोकांचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळतो तेही जाणून घेण्याची उत्सुकता होती. कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे? मी आपल्याला सांगेन की लोक न्यायालय किंवा लोक अदालत याच्यामध्ये मिळणारा जो सध्या रिस्पॉन्स आहे किंवा त्यांचं मिळणारी जी प्रतिक्रिया आहे ती इतकी आनंदाची आहे की बस मी तुम्हाला फक्त सांगेन की 2010 ते 2015 बरं फेब्रुवारी महिन्यापर्यंत जे लोक अदालतमध्ये जे प्रकरणं संपली ती जवळजवळ 20 लाखाची आहेत. बरं. 20 लाख प्रकरणं एवढ्या 2010 ते 2015 मध्ये लोक अदालतमध्ये संपलेली आहेत. त्याची जी विस्तृत माहिती आहे मी तुम्हाला या चार्टद्वारे दाखवतो. ती त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. बरं.
खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर मला वाटतं हा सक्सेस रेशो आहे तो अगदी स्वागतार्ह आहे आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकांपर्यंत याची जागृती झालेली आहे आणि लोक याच्या माध्यमातून चांगला फायदाही करून घेत आहेत हे याच्यावरनं चित्र स्पष्ट होतं. निश्चितच जसं मी आता आपल्याला सांगितलं की कोर्टात असलेली प्रकरणं एवढी संपली, तसंच कोर्टात न गेलेली प्रकरणं जी संपलीत ज्याला प्री लिटिगेशन लोक अदालत म्हणतो ती सुद्धा 2010 ते 2015 पर्यंत 2,77,164 एवढी संपलीत. अरे वा. आणि ही जी संख्या आपण जर पाहिली तर आपल्याला अतिशय आनंद होईल की प्रकरणं इतक्या प्रमाणात येतात आणि ती संपतात. 2,77,164 हा आकडा फक्त ह्या एप्रिल 2014 ते फेब्रुवारी 2015 पर्यंत आहे. सर खरं आहे म्हणजे आकडा खूप मोठा आहे, याचा अर्थ लोकांना न्याय देखील खूप लवकर मिळतोय हे चित्र या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. त्याबद्दलची माहिती खरंय त्याबद्दलची माहिती मी या चार्टद्वारे आपल्याला दाखवू इच्छितो. बरं. प्रत्येक वर्षाला निकाली होणारी जी प्रकरणं आहेत ती मोठ्या प्रमाणात आहेत प्री लिटिगेशनची आणि एवढा ताण हा न्यायालयावरचा कमी झाला. खरंय. आणि ही सुद्धा उपलब्धी कमी खूप मोठ्या प्रमाणात ही सुद्धा फार प्रचंड मोठ्या प्रमाणात. खरंय सर, ही आकडेवारी खूप चांगला संकेत आपल्याला देत आहे. याच बरोबरीने सर ह्याविषयी तर माहिती घेऊच यात, पण एका वेगळ्या विषयाकडे ही आकडेवारी आपण प्रेक्षकांना अशीच दाखवतही राहूयात मधनं. पण याच बरोबरीने राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे जे फिरतं अदालत आहे किंवा न्याय आपल्या द्वारी ही जी संकल्पना आहे त्याविषयी मला वाटतं लोकांना जाणून घ्यायला आवडणार आहे. त्याविषयी माहिती देऊ शकाल सर आपण? आनंदाने. कारण जे महाराष्ट्र हे असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये न्याय आपल्या दारी ही संकल्पना राबवण्याकरता आमच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या त्यांच्या इनोव्हेटिव्ह कल्पनेप्रमाणे अशी एक व्हॅन तयार केली गेली आणि ती संपूर्ण राज्यामध्ये तालुक्यापर्यंत सर्वांना उपलब्ध करून दिली जाते त्यांच्या शेड्यूल प्रमाणे. त्याच्यामध्ये एक न्यायाधीश, 2 वकील असे त्याच्यामध्ये असतात. त्यांच्याकडे जी प्रकरणं दिली जातात त्या दोघांच्या संमतीने ती त्या गावी जाऊन त्या प्रकरणाचा निपटारा दोघांच्या समक्ष दोघांच्या संमतीने तिथं केला जातो. ते सुद्धा दोघांच्या संमतीनेच केला जातो. तिथं चर्चा केली जाते. म्हणजे त्यांचा वेळ वाचला, त्यांचा खर्च वाचला आणि त्यांच्या दारी हा न्याय जाऊन पोहोचतो. खरंय. फक्त एवढंच काम त्यांचं नाही आहे, तिथं सुद्धा जाऊन ते न्यायाची माहिती देतात आणि त्यांना लोकांना त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणीबद्दल मार्गदर्शन करतात आणि त्याला सुद्धा प्रचंड प्रमाणात सध्या लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. प्रकरणं जास्ती तिथं संपतातच, पण मी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना मिळालेली जाणीव ही लोकांना फार महत्वाची आहे आणि त्यामुळं येणारी प्रकरणं थांबतात. हो खरंय. पण आपल्याकडं प्रकरणं किती थांबली हा आकडा नाहीये, पण प्रकरणं किती संपली हे मात्र आपण सांगू शकतो. आणि मी आपल्याला आनंदानं सांगू शकेन की अशी प्रकरणं हजारोंमध्ये येतात. बरं. तर ही प्रकरणं या चार्टद्वारे आपल्या लक्षात येईल की प्रत्येक वर्षा जी प्रकरणं संपली त्याची व्याप्ती खरोखर फार मोठी आहे आणि न्याय आपल्या दारी किंवा न्याय तुमच्या दारी हा जो स्लोगन आहे हा स्लोगन खरोखर याद्वारे खरा ठरतो. अगदी खरं आहे सर. पण मग आपल्याकडे जे म्हटलं जातं किंवा सर्वसामान्यांमध्ये जो एक समज आहे सर की न्याय मिळण्यासाठी खूप विलंब लागतो, खूप मानसिक त्रास होतो, आर्थिक नुकसान होतं आणि त्याच्यामुळे एक अशी प्रवृत्ती आहे सर की सर्वसामान्य लोक न्याय व्यवस्थेकडे जाण्यासाठी फारसे पुढे सरसावत नाहीत असं जे चित्र आहे, असं जे म्हटलं जातं ते आणि आता आपण जी आकडेवारी सांगता त्याच्यामध्ये फार तफावत दिसते. मग आपलं यावर काय मत आहे सर? खरंच अशी परिस्थिती आहे का न्याय व्यवस्थेच्या संदर्भामध्ये? परिस्थिती आहे किंवा नाही याला उत्तर देत असताना कारणं अनेक आहेत आणि या कारणांमधून आपल्याला जर उत्तर शोधायचं असेल तर आपण स्वतःच त्याचं इंट्रोस्पेक्शन करणं फार आवश्यक आहे. की मी सांगितलं लोकांपर्यंत तुम्ही माहितीच दिलेली नाही, त्यांना कायदाच माहित नाही, तर काय सांगणार आहेत त्या? दुसरी गोष्ट, यंत्रणा ही आहे पण या यंत्रणेवर लोड किती आहे
हाही महत्वाचा आहे. मग सर, हा जो तुम्ही मुद्दा काढलाच आहे, तर त्या अनुषंगाने प्रश्न विचारावासा वाटतो की मग ही व्यवस्था ही कोर्टाला पर्यायी व्यवस्था म्हणून त्याचा विचार केला जातो का? तसं काही स्वरूप आहे का? माझ्या मते पर्यायी हा शब्द फारसा योग्य नाही. बरं. माझं म्हणणं असं आहे की सुरुवातीपासून ह्या ज्या व्हायला पाहिजे होतं ते आता आपण 1987 नंतर हे करायला लागलोय. बरं. आणि ही एस्टॅब्लिश्ड जी स्थिती होती, पंचांचा न्याय, गावातला न्याय, आपल्या ज्येष्ठांचा न्याय, त्याला आपण तिलांजली दिली असल्यामुळं पुन्हा ते रिज्युनेट करण्याचा प्रश्न निर्माण झाला. म्हणून कायद्यान्वये, म्हणजे ज्याला कायद्याचा आधार आहे अशा प्रकारे नॅशनल अथॉरिटी निर्माण होऊन त्याबद्दलची एक आपण पुढे वाटचाल करायला लागलोय. म्हणून पर्याय हा शब्द न वापरता आपण म्हणू एक जाणीव करून दिलो आपण. जाणीवेतून याचं एक परिमार्जन करण्याचा मार्ग आपण शोधलाय. याच्यामध्ये समुपदेश आहे, याच्यामध्ये मध्यस्थी आहे आणि याच्यामध्ये सर्वंकष विचार करून तुमचं प्रकरण कसं संपेल याच्याकडे विचार आहे. खरंय. वाढणारी प्रकरणं का वाढतात हा एक संशोधनाचा विषय आहे. मी आनंदाने एक दुसरी गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. नक्की. ह्या प्राधिकरणामध्ये संशोधन सुद्धा आहे. बरं. संशोधन कशाचं? हे लिटिगेशन कसं संपेल, लोकांमध्ये लिटिगेशनचं प्रमाण कसं आहे आणि कुणाकुणाला याची आवश्यकता आहे, कुठल्या प्रकारे आपण यांना मदत करू शकतो याचं संशोधन सुद्धा आहे. म्हणजे त्यांना एज्युकेशन, त्यानंतर एक्सटेन्शन आणि रिसर्च, हे तिन्ही बाबी ह्या नॅशनल अथॉरिटीमध्ये, नॅशनल अथॉरिटीचं स्कीम आपली आहे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि याची व्याप्ती रोजच्या रोज वाढत आहे. अनेक प्रकारे याची आपण व्याप्ती वाढवलेली आहे. उदाहरणार्थ, प्रत्येक तालुका स्तरावरती एक तरी लीगल क्लिनिक पाहिजे. खरंय. ते लीगल क्लिनिक कोण चालवतं? तर लॉ कॉलेजेस चालवतात, युनिव्हर्सिटीवाले चालवतात, काही कॉलेजेसमध्ये चालवतात. अशा प्रकारे प्रत्येक तालुक्याला तरी एक असावं, हे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या प्राधिकरणातर्फे सुरू झालेलं आहे. तसंच लीगल एड सेंटर्स आहेत. काही लोक म्हणजे काही तालुक्याच्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना मदत करण्याकरता लीगल एड सेंटर्स सुरू आहेत. तिथं जाऊन लोक माहिती देतात, माहिती घेतात. तिथं वकील बसलेले आहेत, त्यांनी माहिती देतात. जेलमध्ये सुद्धा या प्रकरणात, या विधी प्राधिकरणाद्वारे जेलमध्ये किती आरोपी आहेत, कोणकोणत्या कारणाने ते तिथं आहेत, त्यांचा बेलची स्थिती काय आहे, त्यांना बेल मिळायला पाहिजे होता, मिळाला नसलं का मिळत नाही, म्हणजे कैद्यांनाही सहाय्य आहे. तिथं रेग्युलर आमची सिस्टम आहे. त्यांचे अर्ज तयार केले जातात, पाठवले जातात, त्यांना मदत देतात. थोडक्यात त्यांच्याकडे काहीही आधार नाही, त्यांना आधार देण्याचं कार्य. अशा माणसांना न्याय नाकारला जाऊ नये याची काळजी याच्यामार्फत घेतली जाते सुनियोजितपणे. अगदी बरोबर आहे सर. आपल्याला मुंबईवरनं अनिल प्रताप बोलतायत. नमस्कार अनिलजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो. बोला बोला. हा सर, मला प्रश्न विचारायचा आहे. हे जे आहेत लोक अदालत आहेत, त्याच्यामध्ये कोणते म्हणजे दावे एंटरटेन केले जातात, म्हणजे कुठल्या प्रकारचे मॅटर्स एंटरटेन केले जातात, हा एक प्रश्न आहे. आणि त्याची व्याप्ती म्हणजे काही लिमिट वगैरे आहे का, कुठल्या किती अमाऊंट वगैरे वगैरे असं काय आहे का, हे मला विचारायचं. लोक न्यायालयासमोर प्रकरण आणताना कुठल्याही रकमेची अट नाही. बरं. सगळी प्रकरणं येऊ शकतात. फक्त कुठले येणार नाहीत तर फौजदारी प्रकरणामध्ये ज्यात अपसात होऊ शकत नाही, नॉन कंपाऊंडेबल आहेत, ते येणार नाहीत. आणि दुसरं मी सांगितलं, मानहानीचे खटले आहेत, कोर्टासमोर खोटी साक्ष दिली म्हणून आहे, कोर्टाचा अवमान आहे, अशा प्रकारचे जे काही बार केलेले आहेत, एवढी प्रकरणं सोडून सगळी प्रकरणं येऊ शकतात. विधी सेवा प्राधिकरण योजना या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेत आहोत. माहिती देत आहेत निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री सदाशिव देशमुख सर. सर, आपण लोक न्यायालयाबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे. परमनंट लोक न्यायालयाबद्दल आणखी आपल्याला काही मुद्दे आमच्या प्रेक्षकांना सांगायचे असतील तर आपण नक्कीच सांगू शकता सर. परमनंट लोक अदालत मध्ये मी आपल्याला सांगितलं की जी प्रकरणं कुठंच पेंडिंग नाहीत कोर्टामध्ये, अशी प्रकरणं आणता येतात. बरं. त्याची त्यांनी एक व्याख्या केली आहे, पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस म्हणून. त्या कोणत्या कोणत्या? समजा पोस्टाचे आहेत, पोस्ट, टेलिग्राफ, टेलिफोन्स. त्यानंतर
वॉटर कॉन्झर्वेशन सिस्टम, त्यानंतर पेन्शन स्कीम. महाराष्ट्राकरता आनंदाची बातमी ही आहे, पेन्शनची प्रकरणं सुद्धा त्यांच्या समोर आणली जातात. बरं. आणि तिथं ही प्रकरणं चालवली जातात. महत्वाचं कारण पेन्शनचं सांगण्याचं कारण असं की हे महाराष्ट्राकरता खास पेन्शनची त्यांनी तरतूद त्यात ठेवलेली आहे. बरं. म्हणजे पेन्शनर तिथं अप्रोच होऊ शकतात. दुसरी बाजू अप्रोच झाली की दुसऱ्या बाजूचा कन्सेंट घेऊन ते प्रकरण तिथं पुढे चालवलं जातं. पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेसमध्ये आता सध्या टेलिफोन डिपार्टमेंट्स आहेत, म्हणजे मोबाईल कंपन्या आहेत, यांची प्रकरणं सुद्धा तिथे येऊ शकतात आणि तिथं तुमचे जे ड्यूज आहेत हे सगळं संपवलं जातं. ट्रान्सपोर्ट सिस्टम्स, पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम जे आहेत, वॉटर, रोड, हे सगळ्यांची सुद्धा प्रकरणं त्यांच्याकडे ते चालतात. बरं. आणि ती रेग्युलरली छान, त्याचाही रिस्पॉन्स अतिशय सुंदर आहे, म्हणून त्याची माहिती घ्यायला हरकत नाहीये आणि ते काम अतिशय छान चालतं. बरं सर, याच बरोबरीने मध्यस्थी केंद्राबाबतही आम्हाला थोडंसं अवगत करावं. हा, मध्यस्थी केंद्र, मीडिएशन सेंटर आपण ज्याला म्हणतो, तिथे जी प्रकरणं पेंडिंग आहेत वेगवेगळ्या स्तरावरती, त्या प्रकरणामध्ये मध्यस्थीचे प्रयत्न केले जावेत अशी एक तरतूदच आहे. बरं. कायद्यामध्ये तरतूद आहे. म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात मध्यस्थी केंद्राकडे ही प्रकरणं पाठवली जातात. बरं. आणि तिथं ट्रेनड मध्यस्थ असतात, वकिलाच्या स्वरूपामध्ये. रिटायर्ड न्यायाधीश असतील, काही वेळेला सध्या कार्यरत असलेले न्यायाधीश मीडिएटर म्हणून सुद्धा काम करतात, त्यांच्याकडे सुद्धा ही प्रकरणं जातात. बरं. आणि ही प्रकरणं गेल्यानंतर त्याच्यावरती साधक बाधक चर्चा होतात, दोघांनाही त्याची माहिती समजावून सांगितली जाते आणि ते प्रकरण त्यांच्या संमतीनं संपलं तर संपू शकतं. पण त्यांना फक्त माहिती देऊन त्यांच्या योग्य प्रकारे त्याला एंड करण्याकरता, म्हणजे संपवण्याकरता त्यांना मदत केली जाते. त्यांना माहिती देऊन दोघांनाही एका विशिष्ट तऱ्हेच्या अपसातीला येण्यापर्यंतचा प्रयत्न तिथं केला जातो. मग इथे कोणत्या प्रकारची प्रकरणं पाठवली जातात? सर्व प्रकारची प्रकरणं तिथे येऊ शकतात की ज्याच्यामध्ये अपसात होऊ शकतं. आणि मग मध्यस्थी म्हणून कोण काम पाहतं तिथे? मध्यस्थी म्हणून मी आता आपल्याला सांगितलं, ट्रेनड लोक आहेत. बरं. ह्या मीडिएशन करता बऱ्याचशा लोकांना ट्रेन केलेलं आहे. काही वकिलांना ट्रेन केलेलं आहे, काही वेगवेगळ्या प्रोफेशनलला ट्रेन केलेलं आहे, न्यायाधीशांना ट्रेन केलेलं आहे. हे सर्व लोक त्याच्यामध्ये सहभागी होत असतात आणि प्रकरणं मीडिएशनमध्ये येत असतात. आणि मीडिएशन केंद्राचं सुद्धा काम अतिशय छान प्रकारे चालत असतो. उत्कृष्टपणे त्याची कार्यालयीन पद्धती आहे. बरं. हायकोर्टामध्ये त्याची सोय केलेली आहे. मीडिएशन सेंटर तिथं आहे. आणि मी माझा काही अनुभव सांगू शकतो त्याच्यामध्ये की फार सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असलेली प्रकरणं सुद्धा सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश ऑर्डर करतात की तुम्ही मीडिएशनला जाऊ शकताय. त्यांचं मत आजमावल्यानंतर ते मीडिएशनला येतं. आणि ते मीडिएशन कुठं येतं तर ते सुप्रीम कोर्टातच नाही तर पार ज्या ठिकाणी हे पक्षकार असतात तिथं पाठवलं जातं. असंच एक प्रकरण मला सुप्रीम कोर्टावरून मुंबई हायकोर्टात आलं होतं आणि बॉम्बे हायकोर्टातून ते प्रकरण माझ्याकडे सुपूर्द केलं होतं. त्या नवरा बायकोंचं प्रकरण होतं. ते प्रकरणाची मध्यस्थी आम्हाला इथं बसून करता आली, ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणजेच हा मध्यस्थीचा जे उपयोग आहे तो सर्व स्तरावरती अत्यंत उपयोगाचा आहे. अगदी बरोबर आहे सर. आपण अनेक वर्ष या सेवेमध्ये काम केलेलं आहे, आपला अनुभव दांडगा आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या संदर्भामध्ये अधिकाधिक जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून आणखी काय प्रयत्न करायला हवेत, करता येऊ शकतात असं आपलं मत आहे सर? सध्या होत असलेले प्रयत्न अतिशय आनंदाचे आहेत, अतिशय वाखाणण्यासारखे आहेत. बरं. कारण जे आम्ही पोस्टर्सद्वारे वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे आम्ही हे सगळं पोहोचवण्याचा प्रयत्न तरी करत आहोत. आता मी दूरदर्शनवाल्यांनाही विनंती करेन की कमीत कमी महिन्यातून 2 जर तुम्ही अशा प्रकारची आम्हाला संधी दिलात तर याबद्दलची माहिती दिलात तर निश्चितपणे आपण तळागाळापर्यंत पोहोचू शकतो, एवढं मला वाटतं. अगदी बरोबर आहे सर. आणि त्याच प्रयत्नातनं आजचा आमचा हा कार्यक्रम आहे आणि मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही अनेक प्रेक्षकांना याचा लाभ झालेला आहे. सरांनी उत्तम अशी माहिती दिलेली आहे. सर, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विधी सेवा प्राधिकरणाचं जे कार्य केले त्या माध्यमातून जनतेला काय आवाहन कराल सर या विषयाच्या संदर्भामध्ये? हा, जनतेला आव्हान एवढंच राहील की तुम्ही तुमचे हक्क समजून घ्या. खरंय. तुमच्या कर्तव्याची जाण जास्ती राहू द्या आणि तुम्हाला काहीही आधार नाही असं समजून घेऊ नका. राज्य हे तुमचं आहे, राष्ट्र हे तुमचं आहे. म्हणून तुम्ही ह्या आमच्या प्राधिकरणाकडे
आनंदाने या, माहिती मिळवा, तुमचं अज्ञान घालवून द्या, गैरसमज निघून जाऊ द्या आणि आनंदानं तुमची प्रकरणं योग्य प्रकारे तुम्ही संपवून घ्या. मी एवढंच म्हणेन. खरंय सर. पण न्यायव्यवस्थेच्या संदर्भात असलेले गैरसमज दूर होण्याच्या दृष्टिकोनातनं काही आपण मार्गदर्शन करू शकता का? कारण तो महत्वाचा मुद्दा वाटतो की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये वगैरे अशा प्रकारची जी भीती लोकांच्या मनामध्ये आहे, तर ही जे विधी सेवा प्राधिकरण आहे ते मला वाटतं अशा प्रकारच्या मानसिकतेला खूप चांगलं उत्तर आहे. तर ते त्याबद्दल आपण काय सांगू शकता? कारण भीती हा एक फार महत्वाचा मुद्दा असतो सर सर्वसामान्यांसाठी. भीती कधी येते? माहिती नसल्यामुळे. हां, एकदा जर काही जाणीव झाली, माहिती मिळाली, तर भीती वाटायचं कारण नाही. छोटंसंच फक्त उदाहरण देतो. जामीन. काही गुन्हे असे आहेत की तो जामीन आपोआपच मिळतो, ज्याला बेलेबल म्हणतो. काही प्रकरण आहेत ती नॉन बेलेबल आहेत. बेलेबल प्रकरण कोणतं आहे एवढी जर तुम्हाला माहिती मिळाली तर तो बेल तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये मिळतो, कोर्टामध्ये हक्काने मिळतो. पण फक्त माहिती पाहिजे बेलेबल आहे का नॉन बेलेबल आहे. बेलेबल असेल तर तुमची भीती निघून जाते. कसलीही भीती मनात बाळगायचं कारण नाही. अटक झाल्या मला माझा जामीन घ्या आणि सोडा एवढं म्हटलं तर संपून जातं. हे फक्त मी थोडं छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगितलं. खरंय सर. म्हणून ही जाणीव ही महत्वाची आहे. म्हणून आमच्या ह्या सध्या प्राधिकरणामार्फत तुम्हा लोकांना ही जाणीव करून दिली जाते. एकदा कायद्याची जाणीव झाली की भीती राहत नाही. म्हणून हा जो न्यूनगंड आहे की कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये, माझं म्हणणं तुम्ही कायद्याने ज्ञानी व्हा, कोर्टाची पायरी आनंदाने चढा, दुःखी होऊन येऊ नका, पण आनंदाने जा आणि न्याय मिळेल याची खात्री बाळगा. न्याय तुमच्या मनात आहे, न्याय तुमच्या दारात आहे. खरंय सर. आज आपण आलात आणि खूप महत्वपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. मी आपल्या सर्वांचे आभारी. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. Mm-hmm.